आपण थेट दिल्लीमध्ये जाऊयात। केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या रवाना होतात। क्या मिलने जा रहे हैं, क्या आपकी केंद्रीय गृह सचिवांना भेट घेता है? अरे गाड़ी कहाँ है? हिंदी में बोल दीजिए। सर, केंद्रीय गृह सचिवांची भेट घेता है? विनोद हमारी गाड़ी किधर है? सर आज क्या कुछ बात आपकी गृहमंत्री से होने वाली है? क्या कुछ गाड़ी कुठे? संजय पाटीलचा राजीनामा मागताय का? सर, संजय अरे यार एक गाड़ी संजय पाटील संजय पांडे जी रिजर्वेशन जे आपने मागणी करणार आहात का? के सामने क्या कुछ पॉइंट्स रखने वाले हैं आज आप? डायरेक्ट वहीं जा रहे हैं। अरे आप मेरी गाड़ी में चलते हैं। सोमैया है जो कि यातील माहिती मिळते की या सगळ्या सर क्या कुछ पॉइंट्स आप रखने वाले एक हैं पत्र देखील ते गृहमंत्री के देणार सामने? असल्याची माहिती पुढे आली आहे आणि याच्यात जर म्हटलं तर बघितलं आपण एक अतिशय महत्त्वाचं राहुलजी मला सांगा की कोणते मुद्दे असतील काय तुमच्याकडे पत्र आहे सर आता इसमें क्या है डॉक्यूमेंट केंद्रीय गृह सचिवांना भेटल्यानंतर झाल्यानंतर उन्होंने निकाले हैं जो किरीट सोमैया जी क्या क्या डॉक्यूमेंट देने जा रहे हैं? सोमैया साहब, अरे किरीट सोमैया जी, सोमैया साहब क्या क्या डॉक्यूमेंट देने जा रहे हैं? जे पुरावे आहेत ते दिले जाणार आहेत। हे किरीट सोमय्या आणि राहुल नार्वेकर एकाच गाडीमधून राहिले आहेत। तर आपल्यासोबत काही फाईल्स आणि काही कागदपत्र किरीट ते सादर केले जाणार आहे सोमय्यांनी गृहसचिवांना आणि गृह आज अमित शहांसोबत भेट होणार नाही, कारण भाजप नेत्यांवरती राज्यात होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची काल फोनवरनं चर्चा झाल्याची माहिती मिळते। केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन आपण त्यांना केंद्राचे एक पथक, स्पेशल पथक राज्यामध्ये पाठवण्याची विनंती करू, असं किरीट सोमय्यांनी म्हटलेलं आहे। शिष्टमंडळ भाजपचं दिल्लीत दाखल झालंय। 10:15 वाजताची वेळ आहे। केंद्रीय गृहसचिवांनी दिलेली ही थेट दृश्य, ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। गोपाळ शेट्टी भाजपचे खासदार यांच्या निवासस्थानी काही वेळासाठी किरीट सोमय्या आणि भाजपचे इतर नेते आलेले होते। तिथून ते थेट केंद्रीय गृहसचिवांकडे रवाना झालेत। किरीट सोमय्या यांच्यावरती महाराष्ट्रात आतापर्यंत 3दा हल्ले झालेले आहेत आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींविषयी माहिती देण्यासाठी आणि काहीतरी कारवाई करा ही विनंती करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ किरीट सोमय्यांच्या नेतृत्वात आज दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे आणि केंद्रीय गृहसचिवांची ते थोड्याच वेळात भेट घेतील। शनिवारीच किरीट सोमय्या यांच्या घरावरती हल्ला झालेला होता। केंद्राची सुरक्षा किरीट सोमय्यांना पुरवण्यात आलेली आहे। या कमांडोजवरती सुद्धा हल्ला झाला आणि कमांडोच्या ड्रायव्हरवरती सुद्धा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, तक्रार नोंदवली गेली आहे, असा आक्षेप किरीट सोमय्यांनी घेतलाय। नवनाथ बन आपल्यासोबत आहेत, अधिक माहिती नवनाथ आपल्याला देतील। नवनाथ, किरीट सोमय्या आणि शिष्टमंडळ रवाना होत आहे भेटीसाठी। निश्चित नाणदा अगदी काही वेळामध्ये नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय गृह सचिवांच्या कार्यालयामध्ये हे शिष्टमंडळ जाईल। किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचे आमदार राहुल नार्वेकर, अमित साटम हे एका गाडीत बसलेले आहेत, तर मिहिर कोटेचा आणि विनोद मिश्रा देखील त्यांच्यासोबत या शिष्टमंडळामध्ये आहेत। अगदी काही वेळामध्ये हे शिष्टमंडळ दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक येथे पोहोचेल आणि त्या ठिकाणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली जाईल। खास करून जो आरोप शिवसेनेवर किरीट सोमय्या यांनी सातत्याने केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे, केंद्राचं एक शिष्टमंडळ पाठवा, ही प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांची आहे। महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवावं अशी मागणी भाजपची असणार आहे। त्यामुळं केंद्र सरकारकडे ही जी मागणी भाजपचे नेते करतायत ती मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाजपचे नेते भेट घेतात का याच्याबद्दल उत्सुकता होती, परंतु आता असं स्पष्ट झाले की ते आज केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार नाहीत, तर ते फक्त आज केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी गेल्या काही दिवसापासून घडत आहेत, शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद सुरू आहे। या प्रकरणामध्ये काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील चर्चा झालेली आहे। त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणातलं सविस्तर वृत्तांत जो आहे तो दिला अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी दिलेली आहे। त्यामुळे आज ते केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार नाहीत, फक्त गृहसचिवांना भेटतील। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद गेल्या काही दिवसापासून रंगतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर म्हणजे किरीट सोमय्या यांच्यावर याच्या आधी भावना गवळी यांचा मतदारसंघ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हल्ला झाला होता।
त्याच्यानंतर पुण्यात देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात हल्ला झाला होता, ते पायऱ्यावरून पडले होते आणि या सगळ्या प्रकरणात किरीट सोमय्यांचा रोख जो आहे तो शिवसेनेकडे आहे. त्यांनी थेट या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेवर आरोप केले होते. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची आहे. याच्या यादी ज्ञानदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी याच्या यादी जेव्हा पुण्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता त्याही वेळेला त्यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे केंद्रीय गृहसचिवांना भेटत आहेत. महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्यांबद्दलचे एक निवेदन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. म्हणजे आतापर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले होते या सगळ्यांचं एकत्रित निवेदन देखील आज केंद्रीय गृहसचिवांना दिलं जाणार आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली जाणार आहे की तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्राचं एक पथक पाठवावं, महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा केंद्राच्या पथकाने घ्यावा, अशा पद्धतीची मागणी जी आहे त्या शिष्टमंडळाची असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सगळं शिष्टमंडळ नॉर्थ पोहोचलेलं आहे. किरीट सोमय्या देखील या शिष्टमंडळामध्ये आहेत. ज्ञानदा प्रामुख्याने एक गोष्ट बघितली पाहिजे की जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासनं शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना तीव्र झालेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं आपण बघितलं. तुला आठवत असेल तर 4 दिवसापूर्वी भाजपच्या पोलखोल रथावर देखील दगडफेक झाली होती. या प्रकरणात भाजपनं थेट शिवसेनेवर आरोप केला होता आणि शिवसेनेवर आरोप केल्यानंतर भाजपच्या ज्या पोलखोल सभा आहेत, कांदिवली इथल्या सभेचा स्टेज उखळला असाही आरोप भाजपच्या वतीने केला होता. याशिवाय गिरगावमध्ये एक सभा होती त्यालाही विरोध केला असाही आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला होता. काल नितेश राणे यांच्या नेतृत्वात एक सभा आयोजित केली होती पोलखोलची, त्याला देखील तिथे विरोध झाला होता. त्यामुळं हा एकूणच संघर्ष बघायला मिळतो आणि खास करून नवनीत कौर राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र होताना बघायला मिळाला. शनिवारी जेव्हा राणा दाम्पत्यांना त्यांच्या राहत्या घरावरून अटक केली त्याच्यानंतर किरीट सोमय्या हे नवनीत कौर राणा यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे भेटले आणि या सगळ्या प्रकरणातून तिथून बाहेर पडत असताना किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असा आरोप किरीट सोमय्या आणि भाजप यांचा आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कारवाईची त्यांची मागणी आहे. परंतु हे बघितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांनी हल्ल्याचा आरोप शिवसेनेवर केला होता त्यावेळेला दिलीप वळसे पाटील गृहमंत्री त्यांनी असं म्हटलं होतं की किरीट सोमय्या यांनी नवनीत कौर राणा यांना भेटण्याची गरज नव्हती. खरं तर एखादा कैदी किंवा एखादा व्यक्ती अटक असताना त्यांना भेटण्यासाठी वकिलानं जावं, किरीट सोमय्या यांनी तिथे जाण्याची गरज नव्हती. किरीट सोमय्या तिथे का गेले असाही सवाल त्यावेळेला आपल्या राज्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने होत आहेत. एका बाजूला शिवसेना भाजपवर आरोप करतोय की नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांना भाजपनंच दाखवलेलं आहे, त्यांचा बोलविता धनी हे भाजप आहे असाही आरोप केला जातोय. आणि दुसरीकडे भाजप मात्र शिवसेनेवर आरोप करते की त्यांच्याच वतीने हल्ला करण्यात आला होता, हे सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे अशा पद्धतीची एक टीकाही भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी केली होती. कारण जेव्हा किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत होते तेव्हा 100-150चा मॉब होता असाही आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघायला मिळतात. आता हे सगळं प्रकरण दिल्ली दरबारी येऊन पोहोचलेलं आहे. आतापर्यंतचा हा संघर्ष वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला होता, परंतु आता हे सगळं प्रकरण बरोबर आहे नवनाथ. त्यामुळे गेल्या काही महिन्यातल्या संघर्षाचा पूर्ण लेखाजोखा मांडला जाणार आहे केंद्रीय गृहसचिवांसमोर. राहाच आपल्यासोबत अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत. अक्षय, किरीट सोमय्या आणि शिष्टमंडळ कोणत्याही क्षणी नॉर्थ ब्लॉक मध्ये पोहोचू शकतं? नक्कीच प्रज्ञा, मी त्याच नॉर्थ ब्लॉकच्या इथे आहे आणि इथे आपण पाहू शकतो इथे सगळेजण तयार आहेत. कधीही हे शिष्टमंडळ जे आहे ते येथील ज्यांना ते भेटायला येणार आहेत, जे अजय भल्ला आहेत ते आधीच आलेले आहेत, जे गृहसचिव आहेत ते आधीच आलेले आहेत. त्याच्यामुळे आता वाट बघितली जाते ती किरीट सोमय्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या शिष्टमंडळाची. या मुद्द्याला प्रचंड प्रमाणामध्ये इथे दिल्लीमध्ये देखील महत्त्व दिलं जातं आहे. अनेक दिल्लीतले जे नेते आहेत, जे भाजपचे नेते आहेत ते या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत आणि आजची ही जी भेट आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात खूप मोठ्या घडामोडी होतील अशी शक्यता आहे. गृहसचिव यांना किरीट सोमय्या का भेटत आहेत तर त्याच्या मागे देखील एक खूप महत्त्वाचं कारण आहे. ते असं आहे की गृहसचिव यांना भेटल्याच्या नंतर गृहसचिव हे
मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत किंवा पोलिसांनी ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या कारवायांसंदर्भातला एक रिपोर्ट हा महाराष्ट्राच्या DG यांच्याकडून मागू शकतात. त्यांनी जर तो रिपोर्ट मागितला तर तो रिपोर्ट दिल्याच्या नंतर त्या रिपोर्टमध्ये हे समोर येईल की कशा प्रकारे गुन्हे नोंदवले गेले, कोणाच्या विरोधात नोंदवले गेले आणि गुन्हे नोंदवताना काय काय प्रोसिजर जी आहे ती पाळली गेली किंवा पाळली गेली नाही. जर या रिपोर्टमध्ये हे समोर आलं की प्रोसिजरनुसार गुन्हे दाखल केले गेले नाही आहेत तर मात्र महाराष्ट्र सरकार हे अडचणीत येऊ शकतं, महाराष्ट्राचे पोलीस अडचणीत येऊ शकतात आणि म्हणूनच थेट गृहसचिवांना आज किरीट सोमय्या भेटत आहेत, त्यांचं शिष्टमंडळ भेटत आहे. ते थेट अमित शहा यांना देखील भेटू शकत होते, मात्र अमित शहा यांना जर भेटले असते तर याला एक राजकीय रंग आला असता, BJPच्या माध्यमातून ही कारवाई झाली असं चित्र हे समोर आलं असतं. मात्र जर आपण पाहिलं तर गृह मंत्रालयात जाऊन गृहसचिवांना भेटणं याचा अर्थ हा आहे की एक प्रशासकीय कारवाई याच्यामध्ये त्यांना अपेक्षित आहे. याला कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग द्यायचा नाही BJPला, म्हणून थेट गृहसचिव यांना भेटलं जातं आहे आणि गृहसचिवांना भेटून महाराष्ट्रातल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून म्हणजे DG असतील, IG असतील यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे, रिपोर्ट मागवला जाऊ शकतो. एक टीम देखील गृहसचिव जे आहेत ते अपॉइंट करू शकतात आणि या टीमच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला एक रिपोर्ट तयार केला जाऊ शकतो. या दोन मोठ्या शक्यता आहेत आणि या दोन्हीमधून जर महाराष्ट्रामध्ये पोलिसांची जी कारवाई आहे त्याच्यामध्ये काही दिरंगाई आढळून आली तर मात्र महाराष्ट्राचे पोलीस अडचणीत येऊ शकतात. संजय पांडे देखील यामध्ये अडचणीत येऊ शकतात. प्रज्ञा. अक्षय, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही दिवसातला जर संघर्ष पाहिला सत्ताधारी आणि विरोधकांमधला, कोणकोणत्या प्रमुख मागण्या केल्या जाऊ शकतात या शिष्टमंडळाकडून, काय म्हणणं असेल त्यांचं? सर्वात मोठी हीच मागणी आहे की ज्या प्रकारे BJPच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत, मुख्यतः किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला करण्यात आला होता ज्यांना Z सिक्युरिटी आहे, दुसरीकडे नवनीत राणा ज्यांना Y सिक्युरिटी आहे यांना देखील अटक करण्यात आलं, पोलिसांनी बळजबरीने त्यांना घेऊन गेले असं देखील नवनीत राणा यांचा आरोप होता. तर या सगळ्या संदर्भातली एक मागणी केली जाईल ती म्हणजे या सगळे जे प्रोसिजर मुंबई पोलिसांनी फॉलो केलेली आहे ती प्रोसिजर चुकीची आहे आणि याचवर बोट ठेवलं जाईल. मुंबई पोलिसांचे हा जो कारभार आहे त्या संदर्भातला एक रिपोर्ट मागितला जाईल आणि या रिपोर्टमधून हे सांगितलं जाईल की कशा प्रकारे मुंबई पोलीस ही चुकीची कारवाई करतात आणि चुकीच्या कारवाया करून कशा प्रकारे भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मग नवनीत राणा आणि रवी राणा यांचा देखील यामध्ये संदर्भ आहे. त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले गेले, मुख्यतः राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल केला गेला, या गुन्ह्यासंदर्भात देखील चर्चा केली जाईल. हे जे सगळे गुन्हे आहेत ते गुन्हे कोर्टात तर टिकत नाहीत, कोर्टामध्ये यांना जामीन मिळतो. मग मुंबई पोलीस जे आहेत ते असे गुन्हे का दाखल करतात किंवा मुद्दामून असे गुन्हे दाखल केले जातात का, तर या संदर्भात एक चौकशी समिती नेमावी, महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्राच्या पोलिसांकडून एक रिपोर्ट मागावा अशी मागणी जी आहे ती केली जाणार आहे. प्रज्ञा, दुसरीकडे आपण पाहतोय गाड्या येत आहेत, म्हणजे किरीट सोमय्या आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते 2 मिनिटात याच ठिकाणी पोहोचतंय. आपण पाहताय या 2-3 गाड्या ज्या आहेत त्या आता आलेल्या आहेत, यामध्येच किरीट सोमय्या आहेत आणि त्यांच्याबरोबर भाजपचं शिष्टमंडळ देखील आहे. कोणत्याही क्षणी ते गृह मंत्रालयाच्या या कार्यालयामध्ये पोहोचतील आणि गृहसचिवांना थेट जाऊन भेटणार आहे. ही भेट जी आहे ती 15 ते 20 मिनिटं असेल, जास्त काळाची ही भेट नाही आहे असं किरीट सोमय्या यांनीच सांगितलेलं आहे. मात्र ही जी भेट आहे ती महत्त्वाची भेट आहे. जरी 15 मिनिटं असली तर देखील या 15 मिनिटांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कारवायांचा आणि घडामोडींचा लेखाजोखा हा दिला जाणार आहे आणि हा लेखाजोखा दिला जाऊन मग या संदर्भात कारवाई करण्याची मागणी जी आहे ती भाजपच्या नेत्याकडून केली जाणार आहे. बरोबर आहे. आपण प्रेक्षकांसाठी सांगूयात की किरीट सोमय्या आणि शिष्टमंडळाचा ताफा हा नॉर्थ ब्लॉकच्या इथे पोहोचलेला आहे. अगदी थोड्याच वेळात केंद्रीय गृहसचिवांचे हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. आपण पाहतोय किरीट सोमय्या आणि भाजपचं शिष्टमंडळ हे दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉक इथं पोहोचलेलं आहे. आपला तो विनोद आला का? विनोद नवनाथ बन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. नवनाथ, शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे, थोड्याच वेळात ही भेट होणार आहे. अंदर जाएंगे, उसके बाद मुलाकात होगी. निश्चितपणे प्रज्ञा, शिष्टमंडळ नॉर्थ ब्लॉकला पोहोचलेले आहे. अगदी काही क्षणामध्ये ही भेट होईल आणि बरोबर 10:15ची वेळ दिलेली आहे आणि 10:15च्या वेळेलाच हे शिष्टमंडळ या ठिकाणी 10:10 हे शिष्टमंडळ पोहोचले. पुढच्या काही मिनिटात या शिष्टमंडळाची भेट होईल
आणि भेट होऊन एक निवेदन दिलं जाणार आहे। या निवेदनामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे ती अशी आहे की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्रामध्ये सगळे प्रकार घडले त्या सगळ्या प्रकरणाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि ही दखल घेऊन तातडीने एक शिष्टमंडळ पाठवावं अशा पद्धतीची मागणी आहे। आता हे शिष्टमंडळ पाठवलं जातं का नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी अगदी काही वेळापूर्वी किरीट सोमय्या त्यांचे सगळे भाजपचे नेते पोहोचलेले आहेत आणि आता गृह सचिवांची ते भेट घेतील। 10:15ची अपॉइंटमेंटची वेळ आहे आणि 10:15च्या सुमारास त्यांची ही भेट होईल आणि याच्या भेटीमधून एक निवेदन देखील दिलं जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीबद्दलचं सगळं ते निवेदन असेल आणि भाजप विरुद्ध शिवसेनेचा संघर्षाची किनार देखील याला आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हापासून शिवसेना आणि भाजपचा हा संघर्ष बघायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर हे शिष्टमंडळ येते। याच्यामध्ये किरीट सोमय्या आहेत, भाजपचे आमदार मिहिर कोटेचा, अमित साटम, राहुल नार्वेकर आणि विनोद मिश्रा यांच्यासह हे सगळं शिष्टमंडळ आता गृह सचिवांना भेटेल। अपेक्षा अशी होती की आज ते गृहमंत्र्यांना भेटतील, परंतु किरीट सोमय्या यांनी देखील स्पष्ट केलं आहे की आज ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार नाहीत। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडतात म्हणजे मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला, किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि भाजपच्या पोलखोल रथावर झालेला हल्ला या सगळ्या संदर्भातले पूर्ण माहिती काल अमित शहा यांना फोनवरून दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचं देखील या संदर्भात बोलणं झाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्र्यांची ते भेट घेणार नाहीत, परंतु एक निवेदन आहे ते मात्र ते आज देतील ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणी असेल की तातडीनं केंद्राचं एक पथक राज्यामध्ये दाखल करावं आणि त्या पथकाच्या मार्फत राज्यात ज्या काही घडामोडी घडतायत त्याची डिटेल पाहणी करावी आणि एक अहवाल द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे। आता हे निवेदन देण्यामागचं कारण काय हेही पाहणं महत्त्वाचं आहे। जर का केंद्राचं पथक राज्यामध्ये येणार असेल तर ते केंद्राचं पथक राज्यात येऊन नेमकी काय पाहणी करेल, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल केंद्राचं नेमकं काय मत आहे, या सगळ्या घडामोडी या सगळं स्पष्ट जे होईल ते त्या पथक आल्यानंतरच होईल। परंतु केंद्र सरकारकडे ही मागणी मात्र भाजपचं शिष्टमंडळ करते की केंद्रातलं पथक महाराष्ट्रात पाठवावं, पण पाठवलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण याच्या आधी भावना गवळी यांच्या मतदारसंघामध्ये किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शाईफेक झाली होती, त्यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप केला होता। त्याच्यानंतर पुण्यामध्ये किरीट सोमय्या गेले होते, कोविड प्रकरणात भ्रष्टाचार झाला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला, त्यावेळी किरीट सोमय्या यांनी थेट शिवसेनेवर आरोप केला होता। आणि आता तर आपल्याला माहिती आहे की परवाच्या दिवशी नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या हे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले होते। खरं तर त्यांची भेट झाल्यानंतर ते बाहेर पडत असताना शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असा आरोप आहे आणि त्याच्यामध्ये किरीट सोमय्या यांनी थेट शिवसेनेवर आरोप केला आणि शिवसेनेच्या लोकांनी ही दगडफेक केली अशा पद्धतीची तक्रार देखील पोलिसांमध्ये दिली। परंतु किरीट सोमय्या यांचं असं म्हणणं आहे की मी जी तक्रार दिली ती तक्रार घेतली नाही, तर त्या तक्रारीमध्ये बदल करून त्यांना सोयीची म्हणजे पोलिसांना आणि शिवसेनेला सोयीची आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल करून घेतली असा किरीट सोमय्या यांनी आरोप केला आणि त्यानंतर हा संघर्ष खूप तीव्र झाला आणि याच पार्श्वभूमीवर म्हणजे राज्यातले पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत आणि त्यांना पाहिजे म्हणजे पोलिसांना हवी ती सोयीची तक्रार दाखल करून घेतात असा भाजपचा सुरुवातीपासून आरोप आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने हस्तक्षेप करावं, आरोपींना तातडीनं अटक करावी ही मागणी देखील या शिष्टमंडळाची असणार आहे। त्यामुळे खरं तर राज्यामध्ये तो गुन्हा दाखल देखील झालेला आहे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर, परंतु आता केंद्र सरकार या सगळ्या प्रकरणात काही हस्तक्षेप करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज्यातली ही लढाई थेट दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे आणि दिल्लीमध्ये आता त्याचे पडसाद आणि त्याच्या घडामोडी उमटताना बघायला मिळतात। खरं तर किरीट सोमय्या हे वारंवार दिल्लीला येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करत असतात। याच्या आधी ईडी संदर्भातल्या अनेक तक्रारी, आयकर विभागातल्या अनेक तक्रारी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये येऊन वेळोवेळी केलेले आहेत, परंतु राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल कदाचित पहिल्यांदाच म्हणजे आधी एकदा पुण्यावर जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला होता त्यावेळेला किरीट सोमय्या केंद्रीय गृह सचिवांना भेटून त्यांनी एक निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर आज दुसऱ्यांदा ते केंद्रीय गृह सचिवांना भेटून या पद्धतीचं निवेदन देत आहेत।
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून शिवसेना विरुद्ध भाजप हा जो संघर्ष आपण बघायला मिळतो, त्या संघर्षाचे पडसाद आज दिल्लीच्या राजपथावर बघायला मिळत आहेत. दिल्लीच्या संसदेमध्ये, दिल्लीच्या या परिसरामध्ये भाजपचं सगळं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. साधारणतः 10 मिनिटं ही भेट असेल. 10 ते 15 मिनिटानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचं शिष्टमंडळ परत बाहेर येऊन माध्यमांशी देखील ते संवाद साधू शकतात. अपेक्षा आहे की काही वेळामध्ये हे शिष्टमंडळ बाहेर येईल. 10:15ची वेळ दिली होती प्रेक्षकांच्या माहितीसाठी. बरोबर 10:15ची वेळ या शिष्टमंडळाला देण्यात आली होती. त्यामुळे 10:15 वाजता ही भेट होईल. साधारणतः 10 ते 15 मिनिटं किरीट सोमय्या आणि भाजपचे नेते केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते माध्यमांशी येऊन देखील प्रतिक्रिया देतील. मी मगाशी जसं सांगितलं, या मागणीमध्ये प्रमुख मागणी जी आहे ती हीच आहे की केंद्र सरकारचं शिष्टमंडळ महाराष्ट्रात पाठवावं. आणि ही प्रश्न विचारायचा नवनाथ असा की केंद्रीय एक पथक महाराष्ट्रामध्ये पाठवलं जावं अशी मागणी करणं हे गृहमंत्र्यांना आणि थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही. ही भेट दिलं जाणारं निवेदन या सगळ्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये कसे पडसाद उमटताना दिसतील येत्या काळात? निश्चितपणे प्रज्ञा, ज्या पद्धतीने हे निवेदन दिलं जात आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची मागणी काय आहे तर केंद्राचं शिष्टमंडळ राज्यात पाठवावं. केंद्राचं शिष्टमंडळ जर का राज्यात आलं तर ते राज्यातल्या सगळ्या घडामोडीचा आढावा घेणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची ही मागणी मान्य होणार का? कारण भाजप, अमित शहा यांच्याकडे गृह खाता आहे, भाजपचे नेते मागणी करतायत. त्यामुळे अपेक्षा आहे की तातडीनं या संदर्भातली मागणी मान्य होईल अशी अपेक्षा आहे. परंतु केंद्रीय गृह मंत्रालय त्या संदर्भातले निर्णय घेतं का तेही बघावं लागेल. जर का ही मागणी मान्य झाली आणि केंद्राचं शिष्टमंडळ राज्यात आलं तर राज्याच्या राजकारणात निश्चितपणे पडसाद उमटू शकतात. कारण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत आणि भाजपकडून ज्या पद्धतीनं शिवसेनेवर आणि गृह खात्यावर आरोप केले जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर जर का केंद्राचं शिष्टमंडळ राज्यामध्ये आलं आणि त्यांनी सगळी पाहणी केली तर मग मात्र राज्याच्या राजकारणामध्ये मोठे त्याचे पडसाद उमटू शकतात. अर्थात ते शिष्टमंडळ येतं का हे पाहणं आधी महत्त्वाचं आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप संघर्ष खूप तीव्र होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.